नमस्कार. बघा मैत्रिणींनो, समोर आता आषाढ आहे, श्रावण महिना आहे. म्हणजे वेगवेगळे उपवास आहेत आणि सण-समारंभ आहेत. तर तुम्हालाही जर माझ्यासारखी अशी घरी मिठाई करायची आवड असेल, तर तुम्ही नक्कीच ही रेसिपी ट्राय करू शकता. तर यासाठी मी 1 वाटी बदाम जे आहे, तर ते भिजत घातलेले होते आणि हे सुकं खोबरं आहे, ते सुद्धा मी भिजत घातलं होतं. आणि बदाम आपण सोलून घेतलेले आहेत. त्यानंतर आपण खोबऱ्याचे त्याची पाट जी आहे, काळी पाट त्याची असते, तर ती आपण चाकूच्या साहाय्याने काढून घेतलेली आहे आणि आपण आता त्याचे खोबऱ्याचे तुकडे करून घेतलेले आहेत. काळी पाट काढायचा उद्देश एकच आहे, की आपल्या वडीचा रंग हा अतिशय सुंदर आला पाहिजे आणि भिजत घातल्यामुळे तर आपली ही जी आहे वडी जी आहे किंवा बर्फी आपण म्हणूया, तर ही अतिशय सॉफ्ट अशी आपली तयार होते. तर आता हे मिक्सरच्या पॉटमध्ये आपण घालून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये अर्धा कप मी दूध घातलेलं आहे आणि याची बारीक अशी पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे. इथं आपण ही पेस्ट तयार केलेली आहे आणि गॅसवर आपण कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपण 2 चमचे तूप घातलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण जे मिश्रण किंवा वाटण तयार केलेलं आहे, तर हे आपण त्या पॅनमध्ये घातलेलं आहे आणि आपण हे आता छान असं भाजून घेणार आहोत. थोडासा त्याचा ओलसरपणा जो आहे, तर हा निघून गेला पाहिजे आणि हा पदार्थ जो आहे किंवा ही बर्फी आहे, आपल्याला उपवासाला सुद्धा चालणार आहे. कारण याच्यामध्ये आपण बदाम आहे, खोबरं आहे आणि दूध घातलेलं आहे आणि त्याचसोबत आपण याच्यामध्ये साखर घालणार आहोत. अगदी कमी साहित्यामध्ये आपली सुंदर आणि पौष्टिक अशी ही रेसिपी तयार होणार आहे. तर या पद्धतीने छान आपण आता भाजून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपण 1 वाटी याच्यामध्ये साखर घातलेली आहे आणि सुंदर पद्धतीने आपण ते छान असं सराट्याच्या साहाय्याने हलवत राहणार आहोत. सतत आपल्याला हे ढवळत राहायचं आहे, कारण बदामसुद्धा आहे आणि ते ओले आहेत, तर खाली चिपकण्याची शक्यता असते आणि आता साखर घातलेली आहे. तर आता या ठिकाणी साखरेचं पाणी झालेलं आहे आणि थोडंसं भाजलं पण गेलं आहे. तर या ठिकाणी आपण 1 चमचा वेलायची पूड ही घातलेली आहे. तर ही साखरेसोबत मी बारीक करूनच ठेवत असते, त्यामुळे तुम्हाला ती पांढुरकी दिसली असेल. तर आता भाजता भाजता आपली वडी ही सुंदर पद्धतीने तयार झालेली आहे. छान ती भाजल्यासारखी तुम्हाला दिसत असेल. तर आता एका ट्रेला मी तुपाचा हात लावलेला आहे. तर तिथं आपण हे जे आपलं मिश्रण आहे, तर हे घालून घेणार आहोत आणि छान आपल्याला हे थापून घ्यायचं आहे आणि आपल्याला हव्या तशा डायमंड आकाराच्या किंवा चौकोनी अशा वड्या आपण ह्या ठिकाणी कापून घ्यायच्या आहे. ह्या अगदी कडक होत नाहीत, तर अतिशय सुपर आणि सॉफ्ट अशा आपल्या ह्या वड्या तयार होतात आणि रोजची 1 वडी जरी आपण खाल्ली, तर या ठिकाणी मी वड्या कापलेल्या आहेत आणि त्या थोड्याशा मला मोठ्या वाटल्यामुळे मी पुढे त्याच्यानंतर थोडेसे पेढ्यासारखं बांधून घेतलेले आहे. तर छोटा-छोटा 1-1 पेढा, कारण यात बदाम आहे, त्यामुळे आपण हे जास्त खाऊ शकत नाही. त्यामुळे आपण 1-1 पेढा तयार केलेला आहे आणि आता वरून ड्रायफ्रूट टाकलेले आहेत आणि ते आपण आता त्याच्यावर थापून घेत आहोत आणि याच्या वड्या आपण कापून घेणार आहोत. अशी माझी ही मिठाईची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल, तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचसोबत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता नारळी पौर्णिमासुद्धा आहे मैत्रिणींनो, तर आपल्या भावासाठी आपण ही नारळाची म्हणजे खोबऱ्याची वडी नक्कीच करू शकतो. तर अशा पद्धतीने भावासाठी करा, आपल्या घरच्यांसाठी करा आणि आपण सुद्धा खा आणि छानपैकी एन्जॉय करा. तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली की नाही किंवा तुम्ही घरी ट्राय केली का, ते सुद्धा नक्की कळवा. एकादशी वगैरे आहे, तर उपवासाला सुद्धा ही रेसिपी चालणारी आहे. तर असं आपलं हे बाजारातून विकत आणण्यापेक्षा आपण हे स्वीट घरच्या घरी तयार केलेलं आहे आणि ते थोडंसं जास्त स्वस्त पडतं आणि जास्त पौष्टिक आणि शुद्धसुद्धा असतं. तर मी तर तुम्हाला म्हणेल की नक्कीच ही रेसिपी घरी ट्राय करा. धन्यवाद.